दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पब्लिकला सुद्धा जाऊ देत नाही। दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिराचे गेले 30 ते 40 वर्षांपासून अधिकृत पुजारी कृष्णानंद मिश्रा व कर्मचाऱ्यांना मंदिरात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही असं म्हणत रोजंदारी, भाडोत्री, गुंडशाही, दादागिरी, दारू पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या नकली बाउन्सरची मुक्तिधाम मंदिर परिसरात बेकायदेशीर भरती करून प्रवेशद्वारावर बेसुमार दादागिरी करून मंदिरात जाण्यास कर्मचारी, भाविक व पुजाऱ्यास मज्जाव केला जातोय। तुम्हाला लोकतांत्रिक तरीकेने करायचं ना, लोकतांत्रिक तरीकेने करायचं ना। पब्लिक इथे बसायचं। मंदिर के पुजारी पे क्या अन्याय हो रहा है, कर्मचारी पे क्या अन्याय हो रहा है, ये बाहर के पब्लिक को, भक्तों को पता होना चाहिए। बस आता गेला होता पोलीस स्टेशनला, तुझ्या गांडीत ताकद आहे तर इथे कर ना, तुला काय करायचं? पोलीसचं काल हे करता, या लोकांना कशाला हे नाही उलट त्यांनी सांगितलं, पोलिसला सांगितलं मला त्यांना बाहेर काढा, म्हणजे आम्ही नाही काढू शकत, त्यांना अवधी द्या 1 महिन्याच्या। तसंच मोहन चौहान यांनी कुठल्याही प्रकारची कर्मचारी अथवा पुजारी यांना आधी सूचना न देता मंदिरे परिसरात कामावरून काढून टाकण्याचे अथवा कमी करण्याचे पोस्टर लावले आहेत। मुक्तिधाम मंदिर हे संपूर्ण भारतात परिचित असून हे मंदिर पोस्टर लावण्याचे ठिकाण नसून ते आध्यात्मिक भक्तिभावाचं नवसाला पावण्याचं ठिकाण आहे। याची डुप्लिकेट मोहन चौहान व त्यांची गुंडशाही चालवणाऱ्या सोनू नागरे व सकल हिंदू समाजास कल्पना असावी। सदर मुक्तिधाम मंदिराचा वाद हा जीडीसी बिटको चॅरिटेबल ट्रस्ट व पब्लिक ट्रस्ट चालू असल्यानं सदर गोष्ट ही धर्मदाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट आहे। एवढं असतानाही दत्त मंदिर रोडवरील थोड्या प्रमाणात तर इतर अनधिकृत सर्व रस्त्यांवर चोकअप होणारी गर्दी असलेल्या उत्सव हॉलचा मालक मोहन चौहान हा नाशिक रोड शहरात सर्वच प्रकारचे अनधिकृत धंदे गुंडशाही मार्गाने चालवत असून यास पोलीस प्रशासन असो किंवा धर्मदाय आयुक्त यांनी त्याची रितसर चौकशी करून त्यास धडा शिकवण्याची खरी वेळ आली। आनंद श्यामानंद मिश्रा, मुक्तिधाम पुजारी। आज आमच्या बरोबर असं घडलं मुक्तिधाम मंदिरामध्ये की मंदिरामध्ये जे ट्रस्टी आहे मोहन हिरालाल चौहान त्यांनी आम्हाला नोटीस दिला आणि नोटीस दिल्यानंतर आम्हाला लगेच आमचं बरोबर मज्जाव केला आणि प्रायव्हेट बाउन्सर ठेवून त्यांनी आम्हाला मंदिरात जाण्यास बंदी घातले, दोन्ही बाजूला लॉक लावून दिले। आम्ही हँडिकॅप अपंग माणूस असून अपंग पुजारी असून गेल्या 25 वर्षापासून मंदिरामध्ये सेवा देत आहे, त्याच्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी करून आम्हाला कामावर काढण्याची धमकी देत आहे आणि आम्हाला सगळं त्रास देतोय। आणि त्यामुळे आम्ही जरी बाहेर गेलो काही कामानिमित्त परत जर आलो तर बाउन्सरला मेन गेटवर ठेवून त्या अजिबात मेन मंदिरामध्ये सुद्धा एंट्री आम्हाला बंदी घातलेले आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळं कंप्लीट केले आणि मीडियाबरोबर आम्ही सगळ्या हिंदू समाजाला विनंती करतो की याच्यावर सर्वांनी लक्ष द्यायचं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायचा। मंदिरातील कर्मचारी, पुजारी कृष्णानंद मिश्रा, ज्ञानेश्वर यंदे, दामोदर वाघमारे, जयंत मिश्रा, कर्मचारी सुशीला जोशी, राजेंद्र कुलकर्णी, नाना पवार, सुरेश मानकर, संजय बेलकर, अशोक दराडे, सीताराम राजहंस, अप्पा सोनवणे, विजय खरजूल, सुहास लोळगे, तुकाराम निमसे, शांताराम साळवे आदी उपस्थित होते।